भरपूर अशा कमेंट होत्या की टिफिनसाठी, जॉबसाठी, लहान मुलांसाठी काहीतरी रेसिपी आणि जी सिंपल आणि खूप इझी असेल. तर आज तीच रेसिपी घेऊन आले. हा ऑमलेटच आहे, पण तुम्हाला ऑमलेटसारखा फील नाही होणार. एकदम जाडा थिकमध्ये असेल. इथे मी ना ब्रेडचा नाही तर पावाचा चुरा घ्यायचा आहे. कोणीपैकी दोन्हीपैकी एक कुठला पाहिजे तो घ्यायचा आहे. कोथिंबीर, मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर लहान मुलांसाठी मिरची स्किप करू शकता. ते टाकल्यानंतर तुम्ही ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स पण टाकू शकता. थोडंसं ब्लॅक पेपर पण टाकू शकता. हे टाकल्यानंतर म्हणजे अंडे टाकायचे. मी 2 अंडे फोडून टाकतो या बॅटरमध्ये आणि एकदम जाड जाड बॅटर झाला आहे. इथे विषय असा आहे की जेव्हा तुम्ही ब्रेड किंवा पाव जेव्हा अंड्यामध्ये फेटून घेतला डीप करता ते थोडं वेगळं होतं. त्याच्यामध्ये खूप सारा ऑइल खेचला जातो. पण यात असं काही होणार नाही आहे. इथं ऑइल मी लावलं आहे पॅनवरती आणि then याच्यामध्ये तो बॅटर ॲड केला आहे. प्रॉपर एकदम ते शिजतं आणि तुम्हाला असं एकदम थिकनेसमध्ये मिळतं. म्हणजे जर तुम्ही एक पावाचा चुरा करून 2 अंड्यांसोबत टाकलं तर परफेक्ट असं लहान मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी होऊन जाईल. तुम्हाला परत दुसरं काही खायची इच्छा नाही होणार, एवढं भारी होईल. म्हणजे जवळजवळ 2-3 चपातीचा एकदम एकामध्ये होऊन जातं पूर्ण आणि टेस्ट पण खूप भारी लागते. आणि एक वेगळाच पंची फील होतं. जसं तुम्ही केक खाता ते रव्याच्या केक वगैरे लाईक असतं तर तशा टाईपचं आहे. तो खूप भारी लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.